शिक्षण नाही, त्यासाठी वाचता आलं पाहिजे. त्यासाठी काय लागणार? शिक्षण. आणि काय म्हणलं परत, जर त्याचा पाया काय म्हणले, शिक्षण नसलं तरी चालेल, पण काय पाहिजे? सुसंस्कार. आता मला सांगा, जर ह्या मंदिराला कळस असेल ना, मंदिराला कळस आहे आणि त्याचा पायच नाही, ते मंदिर काय असं लटकलं असतं का? लटकलं असतं का? आता हे लावले तर काय लटकलंय का? त्याला काहीतरी सपोर्ट आहे. त्यासाठी काय बघतो मी बरं? मला म्हणतात काय बघतो मी? पाया. तसंच मला असं वाटतं की त्या सुसंस्कार रूपी कळसाचा पाया काय आहे? शिक्षण. तुम्ही म्हणाल कसं? तर आताच तुम्हाला उदाहरण सांगितलं. त्यासाठी काय लागतं बरं? काय लागतं? शिक्षण. आणि समजा आता महिला मंडळ, आता ही आजी, आता समजा आजी तुमची नात बसली, आणि तुमच्या नातीला एखादा शिक्षित माणूस आला आणि म्हणला व्हॉट इज युअर नेम, ते म्हणायचं मला सुसंस्कार लिहिता वाचता येत नाही. तिथं कामाचे आहेत का सुसंस्कार? कामाचे आहेत का? त्यासाठी काय पाहिजे? म्हणून आपल्याला काय वाटतं? काय श्रेष्ठ आहे? शिक्षण. आपली पार्टी इथे तर आमची पार्टीच नाही. हात तळीवरती करा, जेवलेले जिरो हात वर करून, हात वर. एवढे बी बाकीचे झोपले वाटतं वरचे, ते कोपऱ्यात बसले तर दिसना, पण मला नाही बघा असा हात घेतलाय तर दिसना. तर झोपले. काय काय श्रेष्ठ आहे? शिक्षण. म्हणून आपल्याला असे वाटते की शिक्षणच श्रेष्ठ आहे. आणि काळाची गरज काय आहे? शिक्षण. सुसंस्कार पण पाहिजे, पण त्याच्या आधी काय पाहिजे? शिक्षण. म्हणून आपल्याला असं वाटतं काय श्रेष्ठ आहे? शिक्षण. आता यावर या महाराजांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. विठ्ठल जय हरी म्हणा सर्वांनी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. ओ मागचे पुरुष मंडळ म्हणा की जय हरी. जय हरी. जय हरी. आणि एवढे जण माझ्या तुमच्या सगळ्यांपेक्षा माझाच आवाज मोठा आहे एकटी असून. जय हरी. जय हरी. आत्ताच महाराजांनी पुरावे इकडून तिकडून गोळा करून आरडून ओरडून सांगितलं की काय श्रेष्ठ आहे? शिक्षण. शिक्षणच श्रेष्ठ आहे. पण मला सांगा, महाराज म्हटले शिक्षण आहे पाया आणि सुसंस्कार आहे कळस. आता मला सांगा, पायाला आणि शिक्षणाला काय एकमेकाच्या बोकांनी उभं करायचे का? करायचे का? घेतला आपण स्नान करून जाऊ द्या. परत महाराज म्हटले तिचे पुढे कोण कोण असतात? सुसंस्कारित माणसं नसतात का शिकलेली? बरं शिकलेली IPSC UPSC IAS झालेली कुठं नसतात? कोण नसतं तिचे पुढं? हेच ते अर्धावट शिकलेली नसतात तिचे पुढे, अर्धे हळकून झाली पिवळी झाली अशीच नसतात तिचे पुढे. बरं नाचतात तर नाचू द्या, आपल्या कुठं करायचं नाचा येतं. बरं पिल्याशिवाय नाचत नाही, नाचतात तर नाचतात, पिल्याशिवाय नाचत नाही. आणि एवढं नाचण्याचं नाचत रंगून जातात, एवढं रंगून जातात, एवढं रंगून जातात की त्यांच्या पॅन्टी सुद्धा रंगून जातात. गुलालाने एवढं नाचतात, पिऊन नाचतात. तर पितात तर पितात एवढा धिंगाणा करतात ते डीजेवालाही पळून जातो. या पिणाऱ्याच्या यादीमध्ये संत महात्मे कुणाकुणाची नावे येतात राहता? महाराज, साधू, ब्रह्मचारी, शिकलेली, डॉक्टर, इंजिनियर सर्वांची नावे देतात. पण सुसंस्कारित आणि संत यांची नावे शिकणाऱ्यांच्या यादीमध्ये आलेली नाही. कारण सुसंस्कार आपल्याला संत देतात आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर तुम्ही गेला तर तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही. अहो आज कित्येक जण शिकतात कशासाठी? पैसा गोळा करण्यासाठी. आई वडील मुलींना शिकवतात कशासाठी? शिकवतात बरं? पैसा कमवण्यासाठी. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात कशासाठी? पैशासाठी. अहो लेकरांना शिकवण्यासाठी आई वडील पाण्यासारखा पैसा खर्च करतात. तुम्ही करता का? पाण्यासारखा पैसा खर्च करतात, कारण त्यांना माहितीये हा शिकून मोठा झाला की परत पाण्यासारखाच पैसा कमवणार. आणि पाण्यासारखा म्हणजे पातळ नाही. असंच एका मुलाला त्याच्या आई म्हणाली, अरे माझा पैसा तू पाण्यात घातला, पाणी
बरं पाण्यात म्हणजे कसा? आता तेवढं तरी सांगा, उत्तर द्या. पाण्यात म्हणजे कसा? सगळा पैसा वाया घातला. मला का तुम्हाला हे नसलं समजलं तर दुसरं सांग. असंच एका कीर्तनात मी नाही का लुगडं घातलं आणि म्हटलं विंचू पाताळात गेला.